नमस्कार, मी डॉक्टर मनोज चोपडा मागील 30 वर्षांपासून इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून नाशिकमध्ये कार्यरत आहे। बऱ्याच वेळा आपण एंजियोप्लास्टी झाली असं ऐकतो, पण एंजियोप्लास्टीमध्ये अचूकता कशी आणू शकतो? प्रिसिजन एंजियोप्लास्टी एक टर्मिनॉलॉजी आता उपलब्ध आहे। भारतामधील दुसरा, महाराष्ट्रातील पहिला आणि जगातली 10वा रोबोटिक कॅथलॅब आज मॅग्नममध्ये उपलब्ध आहे। मागील 5 वर्षांमध्ये 350 पेक्षा जास्त केसेस मी इथे केल्या आहेत। मागच्या वर्षी बॉस्टन येथील ट्रान्सकॅथेटर थेरॅप्युटिक्स म्हणून जी एक मोठी जगातली कॉन्फरन्स आहे, त्याच्यामध्ये रोबोटिक एंजियोप्लास्टीने केलेल्या 325 केसेसचा लार्जेस्ट रिपोर्ट मी तिथे प्रेझेंट केला अँड दॅट वॉज ॲप्रिशिएटेड व्हेरी वेल। आता माझे मित्र मला नेहमी विचारतात, अरे मनोज, हा रोबोट आणून तुला खरंच वाटतं की एंजियोप्लास्टीमध्ये तू काही सुधारणा करू शकला? याच्यामध्ये माझ्या मते 3 ते 4 गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात। रोबोटिक आर्मचा वापर करून मी ज्या काही एंजियोप्लास्टी केल्या, सुरुवातीला आम्ही ए ग्रे टाईप म्हणजे सोप्या एंजियोप्लास्टी केल्या। त्याच्यानंतर आम्ही टाईप बी आणि टाईप सी म्हणजेच कॉम्प्लेक्स एंजियोप्लास्टी करायला सुरुवात केली। लेफ्टमेन, बायफर्केशन्स, लॉंग सेगमेंट, कॅल्सिफाईड व्हेसल्स आणि त्याचा सक्सेस रेट पण फार चांगल्या पद्धतीने मला मिळायला लागला। याच्यामध्ये एक बटन दाबलं की 1 मिलीमीटर स्टेंट मी मूव्ह करू शकतो। जेव्हा मी हाताने करतो ते 2 ते 3 वेळेस मला मूव्हमेंट करावी लागते। कॅथेटर आणि वायर, गाईड वायर जी मला फिक्स करता येते, त्याच्यामुळे लॉंग स्टेंट्स टाकणं किंवा स्टेंट टाकल्यावरती तो स्टेबल असणं, पेशंटच्या श्वासाबरोबर त्याची मूव्हमेंट न होतं आणि तो चांगल्या पद्धतीने अचूक ठिकाणी बसवता येतो। त्याचप्रमाणे मागच्या 2 वर्षांपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे गाईड वायरची मूव्हमेंट्समध्ये बदल झालेत। आम्ही जे काही स्पिनिंग मूव्हमेंट्स करतो, टू अँड फ्रो मूव्हमेंट्स करतो, त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरामुळे फार चांगल्या पद्धतीने करता येतात। आणि याच्यामध्ये मी CTO म्हणजे 3 ते 6 महिन्यापेक्षा जास्त जुन्या ब्लॉकेजेसमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने गाईड वायर टाकून त्याचा सक्सेस रेट रोबोटिक वापरल्यामुळे वाढला। आणि ह्याच रोबोटिकबरोबर इमेजिंग टेक्नॉलॉजी म्हणजेच हृदयाच्या नसांची सोनोग्राफी करून एंजियोप्लास्टी करणे, आयवस OCT, ज्याच्यामध्ये रोबोट आणि आयवसचा वापर करून प्री प्लॅनिंग ड्युरिंग स्टेंट एक्सपान्शन, स्टेंट टाकल्यानंतर कशा पद्धतीने तो एक्सपांड झाला आहे आणि पोस्ट स्टेंटिंग म्हणजे तो स्टेंट चांगल्या पद्धतीने बसला आहे का नाही, जिथं तो व्यवस्थित बसला नाही तो कोणत्या बलूनने डायलेट केला तर व्यवस्थित बसेल, आर्टरीची साईज काय आहे, ब्लॉकची लेंथ काय आहे आणि त्याचा सक्सेस रेट त्याच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने येतो। म्हणजेच रोबोटिक आणि इमेजिंग याचा वापर करून प्रिसिजन एंजियोप्लास्टी करून आपण शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म सक्सेस रेट एंजियोप्लास्टीचा वाढवता येतो। आणि आज जे काही मी 350 केसेस इथं केलेल्या आहेत, त्याच्यातला एकही रुग्ण पुन्हा आलेला नाही। त्याच्यामुळे एंजियोप्लास्टीची अचूकता वाढल्यामुळे आमचे एंजियोप्लास्टीचे रिझल्ट्स चांगले आलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजही आम्ही त्याचा वापर करून चांगल्या पद्धतीने, आणि कोविडमध्ये सुद्धा आम्ही याचा वापर केला, कारण की त्यावेळेस नो टच टेक्निक वापरायचं होतं। याच्यामध्ये मी एका कॉकपिटमध्ये बसतो आणि जॉयस्टिकद्वारे बलून, वायर्सची मूव्हमेंट, स्टेंट टाकण्याचं काम करतो। त्याच्यामुळे पेशंट आणि यांच्यामध्ये आम्ही लांब राहून या एंजियोप्लास्टी कोविड दरम्यान सुद्धा केल्या। अशा पद्धतीने रोबोटिक एंजियोप्लास्टी आणि इमेजिंग टेक्नॉलॉजीद्वारे आज मॅग्नममध्ये अत्याधुनिक असं तंत्रज्ञान उपलब्ध आहे। आणि त्याचा कॉम्प्लेक्स एंजियोप्लास्टीमध्ये, ज्याला आम्ही चिप एंजियोप्लास्टी म्हणतो, की जिथे हाय रिस्क कॉम्प्लेक्स एंजियोप्लास्टी इंडिव्हिज्युअलाइज करून आम्ही ती करतो आणि त्याच्यामुळे आज आमचा सक्सेस रेट चांगला आहे। आणि बऱ्याच ठिकाणी जेव्हा रुग्णांमध्ये 3 ते 4 प्रकारचे ब्लॉकेजेस असतात, अशा वेळेस नेमकं काय करावं असा प्रश्न नेहमी रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना पडतो। पण आज आता रोबोटिक, इमेजिंग टेक्नॉलॉजी, कॅल्शियम असेल तर रोटाब्लेटर वापरणे, ऑर्बिटल ॲथ्रेक्टॉमीचा यूज करणे, बायफर्केशन स्टेंट्स वापरणे आणि याच्यामुळे बायपासच्या रुग्णांमध्ये पण एंजियोप्लास्टी करून 2 ते 3 ब्लॉकेजेस चांगल्या पद्धतीने आपण काढू शकतो आणि त्याची यशस्वीता वाढवू शकतो। जे जगात नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे, ज्यावेळेस ते लॉन्च झालं त्याच वेळेस मी मॅग्नममध्ये उपलब्ध करून दिलं। आणि ह्या नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आज एंजियोप्लास्टीची जी यशस्वीता आहे ती आम्ही फार चांगल्या पद्धतीने 99.8% पर्यंत आणून ठेवली आहे। आणि त्याच्यामुळे रुग्णांनी एंजियोप्लास्टी म्हटलं की घाबरून न जाता चांगल्या पद्धतीने ती जर आपण केली तर यशस्वीता वाढते।